न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोड परिसरात गुरुवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास मॉडर्न चायनीज दुकानावर काही अज्ञात इसमांनी दगडफेक केल्याची खळबळजनक घटना घडली। पाण्याच्या बाटलीच्या पैशांवरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले। या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर रोडवरील मॉडर्न चायनीज दुकानावर पाण्याच्या बाटलीच्या पैशांवरून वाद झाला। या वादातून काही अज्ञात तरुणांनी मॉडर्न चायनीज दुकानावर दगडफेक केली, ज्यामध्ये हॉटेलचे नुकसान झाले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। खबरदारीचा उपाय म्हणून शहरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। या प्रकरणी पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत संशयितांना ताब्यात घेतले। ही घटना अचानक घडलेल्या वादातून झाली असून यामागे कोणताही पूर्वनियोजित कट किंवा सामाजिक पार्श्वभूमी नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले। नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणत्याही खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये। ही घटना वैयक्तिक वादातून घडली असून शहरात शांतता आहे। अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी केले आहे। आज सायंकाळी श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोडवरील मॉडर्न चायनीज दुकानामध्ये एक किरकोळ दगडफेकीची घटना घडून त्या दुकानातील जे काही समोरच्या काचा वगैरे आहेत त्या फोडण्यात आलेल्या आहेत। ही जी घटना आहे, ही घटना यातील आरोपी आणि दुकानदार यांच्यामधील एक पाण्याच्या बाटलीच्या व्यवहारावरून किंवा पाण्याच्या बाटलीच्या किमतीवरून ही घटना घडलेली आहे। ही घटना कोणत्याही पूर्वीच्या कारणावरून किंवा कोणीतरी फूस दिल्याच्या कारणावरून किंवा कोणीतरी या घटनेच्या मागे आहे असं काही कारण नाही। अगदी आकस्मिक कारणातून ही घटना घडलेली आहे। या घटनेला कोणत्याही स्वरूपाचा जातीय किंवा धार्मिक रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये। यातील जे काही 4 आरोपी आहेत ते आपण ताब्यात देखील घेतलेले आहेत। या घटनेच्या संबंधात यातील दुकान चालक जे आहेत त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। बाकीचे जे आरोपी आहेत ते देखील ताब्यात घेण्यासाठी आपली पोलीस टीम रवाना झालेले आहेत। कोणीही या घटनेसंबंधाने कोणत्याही अफवा पसरवू नये किंवा जातीय धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करू नये किंवा असे मेसेजेस व्हायरल करू नये। न्यूज सुपर वन साठी अभिषेक सोनवणेसह अजिंक्य बटेकर, श्रीरामपूर।